सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। मी इथे जेवढे उभे राहिलेले आहे त्यांचा मी विद्यार्थी आहे, फक्त मला सांभाळून घ्या। हरी 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 राम कृष्ण हरी जय जय रूप पाहतालोचनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बलवाना तोहा माधव बलवाना पाहतालोचनी सुख झाले हो साधनी तोहा माधव बलवाना रूप पाहतालोचनी विठ्ठल बलवान तोहा
पिता तयाचिया अन्य माता पिता तयाचिया अन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता दुहते जागता आपुलिया हिता दुहते जागता आपुलिया हिता दुहते जागता आपुलिया हिता दुहते जागता अन्य माता पिता तयाचिया अन्य माता पिता तयाचिया अन्य माता पिता तयाचिया पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण खंड चिंतन विठोबाचे खंड चिंतन विठोबाचे खंड चिंतन विठोबाचे पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा तू म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा तू म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही कन्या पुत्र होती जे सात्विक गोपाल
आपुलिया हिता जो असे जागता 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 जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक कोणी कन्या पुत्र होती गे सात्विक धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होती सात्विक कोणी कन्या पुत्र होती सात्विक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा
दुनिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंग करू प्रथम नमन अवधी फक्त 45 मिनिटं आहे म्हणून धावती बर का चाल घेतली. कोणतंही कार्य जे आहे ते कारणाशिवाय घडत नाही. कारण काय आहे तर आपणा सर्वांचं हृदयस्थान कैलासवासी श्री संजय बाळाराम म्हात्रे मृत्यू दिनांक 8/2/2024 आणि वार गुरुवार आणि आज त्यांचं या विषयामध्ये विलीन होण्याचा आजचा 14वा दिवस आणि त्या प्रित्यर्थ मज पामराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. वास्तविक मी काही कीर्तनकार वगैरे नाहीये पण सेवेके सांगितलेले करावे काम तेथे उतुतूपणा कामा नये. मोठ्या गावातून मला फोन आला माझ्या बहिणीकडनं की दादा अमुक अमुक सद्ग्रस्त त्यांच्या जाण्याने त्यांच्या 14व्या दिवशी तुमची कीर्तनाची सेवा हवी आहे. मी म्हटलं चालेल हरकत नाही जसं येईल त्याप्रमाणे. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. तेव्हा ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे ते अत्यंत भाग्यवंत कुटुंब आहे आणि सात्विक कुटुंब आहे. कोणाच्याही घरी संतांचे चरण स्पर्श होत नाही. अत्यंत अनंत जन्माची पुण्याई लागते आणि त्यामुळे संतांचं आगमन आणि त्याच्यामध्ये नामयज्ञ नामस्मरण ज्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं
त्या आमच्या आई गंगा भागीरथी कुंदा संजय म्हात्रे, पत्नी श्री प्रतीक संजय म्हात्रे मुलगा, सौ रक्षा प्रतीक म्हात्रे सुनबाई, कुमार जयनाथ संजय म्हात्रे मुलगा, माधुरी मुलगी, सौ प्रतिभा मानीश ठाकूर मुलगी, सौ जयश्री सुभाष पाटील बहीण, श्री सुभाष द्वारकानाथ पाटील मेवणा, कुमार कुणाल सुभाष पाटील भाचा, सौ निकिता विकी भंडारी भाची यांच्या संयोजनाने हे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. अत्यंत भाग्यशाली हे कुटुंब आहे. कारण कुणाच्याही घरी भजन म्हणा, प्रवचन म्हणा, कीर्तन होत नाही, मग कुणाच्या घरी होत? भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी अनंत जन्माची पुण्याई जे घेऊन आलेलं असतं कुटुंब किंवा त्यांचं संपूर्ण कुळगोत्र त्यांच्याच घरी. भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्याची आवड कोणाला आहे? त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. सगळे मिळेल जगामध्ये, सगळे मिळेल, पण संतांचं दर्शन, संतांचा सहवास मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी दुर्लभ संत संत संग. जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. मनुष्य जन्माला येतो, मरून जातो. गरीब कुटुंबामध्ये येवो अगर श्रीमंत कुटुंबामध्ये येवो, त्याच्या घराला, त्याच्या दाराला संतांची पावलं लागतीलच असं काही सांगता येत नाही. कारण बहु अवघड आहे संत भेटी. पण या कुटुंबावरती माझ्या भगवान परमात्म्याची, पांडुरंगाची उत्तम कृपा. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी कृपा केली पांडुरंगाने, उत्तम कृपा केली या कुटुंबावरती. आणि त्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे माया, मस्तक हे पाया, या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या.
या वारकरी संतांच्या माझ्या जीवनातला आजचा दिवस मी धन्य समजतो. कारण का तर बहु अवघड तुम्हाला आधीच सांगितलंय, धन्य आधी दिन दर्शनाला इतकं महत्व दिलेलं आहे. ज्या दिवशी संतांच्या चरणांचं दर्शन घडतं तो दिवस त्या जीवाच्या जीवनातला धन्य. का धन्यता दिलेली आहे? झाली पापा कापा तुटी, दैन गेले उठा उठी, दैन गेले उठा उठी. संतांच्या चरण स्पर्शाने अनंत जन्माच्या पापाची राख रांगोळी होते. आणि दुसरं महत्वाचं कारण, या जीवाच्या पाठीमागं जे दुःख लागलेले दैन्य गेले उठा उठी. दुःख पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. हे दुःख जे लागलेले, जी येरझार लागलेली जन्म मरणाची, ती येरझार संतांच्या चरण स्पर्शनाने संतांच्या दर्शनाने नष्ट होते, नाहीसे होते. म्हणून आजचा दिवस माझ्या जीवनातला भाग्याचा आहे किंवा लागता सहज संत चरणाला लागता सहज संत चरणाला लागता सहज संत चरणाला चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडो घडी वाढू लागे. तुकाराम महाराज देखील ही जन्म मरणाची येरझार कुंठित करण्याकरता जन्म कशामुळे घ्यावा लागतो तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म वासनेमुळे जन्म घ्यावा लागतोय बर का. आणि हीच वासना जळून गेली पाहिजे. कारण जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे. वासनेमुळे जीवाला जन्म घ्यावा लागतो पण मनुष्य जन्म मिळत नाही. मनुष्य जन्म केवळ शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. आणि तुकाराम महाराज सुद्धा हा फेरा चुकवण्याकरता देवदेव करत होते बर का. सगळीकडं तीर्थाला गेले, उपवास केले, काय ते व्रत वैकल्य केले, तीर्थयात्रा केल्या, पण देव काही भेटला नाही. मग आता देव भेटत नाही, मग आता करायचं काही की शेवटी अशी पाळी आली त्यांना की या जगामध्ये देवच नाही अशी म्हणण्याची पाळी आली. पण ज्या वेळेला कुठल्याही माणसाचा कोणत्याही गोष्टीबद्दल निश्चय असतो
त्यावेळेला तो निश्चय भगवंताला पूर्ण करावा लागतो. त्यांनी कोणता केला निश्चय? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. हरी हरी ब्रह्मनिष्ठ हरी. त्यांचा निश्चय एकच होता की मला देव कसा भेटेल, मला देव कसा भेटेल असा प्रत्येक माणसाचा निश्चय नाहीये. या जगामध्ये 99% माणसं आहेत, पण त्या माणसांचा निश्चय मात्र देव भेटण्याकरता नाही. संसारामधील प्रापंचिक वस्तू मला कशा मिळतील, माईक वस्तू कशा उपलब्ध होतील याकरता त्यांचा अट्टास असतो. पण देवाला काय ते मागत नाही. देवाला माणूस मागत नाही. वास्तविक देवालाच मागण्याकरता नरदेह मिळालेला आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवचे हो म्हणती ते देवचे होती, तरी चित्ती का न धरावा. तुकाराम महाराज देवाकरता वनवन भटकत होते, पण ज्या वेळेला संत महात्मे त्यांच्या भाग्यात आले आणि भाग्यात आल्याच्या नंतर कोण भाग्यात आले? बाबाजी चैतन्य भाग्यात आले आणि त्यांना प्रश्न विचारले, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. 99% माणसं गुरु करतायत, पण हे प्रश्न गुरुला मात्र विचारत नाही. गुरुला हेच प्रश्न विचारायला हवे की माझा उद्धार होईल का, नारायणाची मला भेट होईल का, की जेणेकरून माझ्या चित्ताला समाधान होईल. पण त्यांच्या भाग्यामध्ये असे गुरु आले की महान विभूती आल्या. शंकराचा अवतार असे त्यांच्या भाग्यात बाबाजी चैतन्य आले. त्यांनी सांगितले की लगेच उद्धार होईल, फक्त तुझा भाव दे मला. देवाला काय हवंय? काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आण विठोबाची. माणूस काय करतो, या प्रापंचिक वस्तू ज्या आहेत या सगळ्या देवाला भेट देतो, बर का. भाव मात्र द्यायला तयार होत नाही. कारण भावे विण देव न कळे निसंदेह. मग गुरु विना अनुभव कैसा कळे? ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी भाव दिला, काय भाव दिला? कही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी ही शरणागती जनार्दन माफ करा बाबाजी चैतन्याची पत्करली, त्यावेळेला बाबाजी चैतन्यांनी अनादी काळाचं जे नाम आहे, जे अनादी परब्रह्म जगदादी विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पय असे, त्या नामाचा उपदेश केला. आणि ती रीत आजी जशीच्या तशी आहे आणि पुढेही राहणार. मोठके गुरुमुखे उद्धत दिसे, हृदयी स्वयंभूची असे, आणि प्रत्यक्ष भाऊ लागे अपैसया. ज्या वेळेला ह्या महावाक्याचा उपदेश तुकाराम महाराजांना झाला आणि त्या वेळेला त्यांच्या रोमारोमामध्ये असलेली जी चैतन्य शक्ती ती प्रकट झाली. आणि प्रकट झाल्यानंतर जो अनुभव आला, चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगोळली जेथीच्या तेथ, अपाद कंचिकित रोमांच आले, अधोन्मीत डोळे, वर्षताती आनंद जळे, आणि आंतुरिया सुकर्मिणीची बळे, बाहेरी कापे. टाकीस आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य फुटी धरुनी राहे. टाकी श्वासोन श्वास, ऊर्ध्वे भावे देखा, आणि स्वरूप हे एका
मिळवणी आयसे असत सात्विक भाव उत्पन्नची होता आणि देव कृपा करी तयावरी अशी कृपा ज्या वेळेला बाबाजी महाराजांनी केली त्यावेळेला त्यांना जो अनुभव आला माझे सुखा माफ करा कंठी प्रेम दाटे नरिनी निर्लोटे 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 रूप घरी राम रूप मग त्यांनी देव कुठे दाखवला तुकाराम महाराजांच्या रोमारोमामध्ये हृदयामध्ये दाखवला आणि हा ज्या वेळेला अनुभव तुकाराम महाराजांना आला त्यावेळेला ज्यांनी तुकाराम महाराजांच्या ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला त्या आईवडिलांना धन्यता दिली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपुलिया हिता दोषे लागता आपुलिया हिता दोषे लागता आपुलिया हिता दोषे लागता आपुलिया हिता दोषे लागता आपुलिया हिता दोषे तुकाराम महाराज म्हणताय आपुलिया हिता हित जीवाला कळलं पाहिजे हिताच्या ठिकाणी हा मनुष्य प्राणी गैरहजर आहे संतांनी सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे हा हिताच्याकडे वळत नाही हित याचा अर्थ संत वाङ्मय लक्ष देत नाही दुर्लक्ष करतोय आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम काय होतोय न ऐकल्यामुळे जन्म घेणे लागे म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं पण या जन्म मरणाची चक्रातून किंवा चक्र थांबवण्याकरता प्रत्येक जीवाने क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू प्रत्येक माणूस हा जन्माला येण्यापूर्वी देवाला वचन दिलेलं आहे आणि आईच्या गर्भाशयामध्ये असताना हा हिताच्या ठिकाणी जागा आहे जन्माला आईच्या गर्भाशयामध्ये येताना हिताच्या ठिकाणी जागा होता बरं का कारण मुक्त होता बरी बळे झाला बद्ध
आईच्या गर्भाशयामध्ये भगवंताकडे वचन मागितलं की मला या गर्भीच्या यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. ठीक आहे, तुला मी बाहेर काढल्यानंतर तू काय करशील माझ्याकरता? तर म्हणे मी तुझं अखंड भजन करीन. देवाला असं वचन दिल्याबरोबर देवाला फार आनंद होतो आणि देव काय करतो? आपल्या टाळूद्वारे, ही संपूर्ण विश्वव्यापक जी शक्ती आहे त्याच्या टाळूद्वारे प्रेरित करतायत आणि भगवंता अंतर्धान पावतायत. असे केवळ माझे ताई बरी ज्ञाने विने नाशिले, बुद्धी भेदासी आले आणि कल्पू नये ते कल्पिले अनेकत्व. याने काय केलं? देव कोणीतरी आणि मी कोणीतरी हा तुझ्या भावामध्येच राहिला, द्वैत भावातच राहिला आणि शेवटपर्यंत द्वैत भावातच राहतो. आणि हा द्वैत भाव नष्ट करण्याकरता देवाकडे मी तुझं अखंड भजन करी अशी देवाकडे प्रार्थना केली किंवा वचन पण दिलं. देवाला फार आनंद झाला. हा माझा नवस आठविला पाय, आठविला पाय, हा माझा नवस आठविला पाय, देवाकडे नवस केला, देवाकडे आराधना केली, देवाची शरणागती पत्करली. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगावुनी, आठविन पाय हा माझा नवस, चरण रात्रंदिवस पांडुरंगा. रात्रंदिवस तुझं मी भजन करी आणि रात्रंदिवस भजनच करत होता. आईच्या गर्भाशयामध्ये बाहेर आल्याच्या नंतर भगवंताने विचारलं, अरे मला तू अखंड वचन दिलंय, मी तुझं अखंड भजन करीन, अखंड भजन करीन, माझ्या भजनाचं काय झालं? त्यावेळेला देवाला काय म्हणतोय, मी तुला कधी वचन दिलं? जोपर्यंत माणसावरती अति प्रसंग येत आहेत ना त्यावेळेला माणूस देवाचा आठव करतो आणि त्या प्रसंगातून बाहेर पडल्याच्या नंतर मग मात्र देवाचा विसर पडतो. अंगात आला ताप, देवा तू माझा बाप, अंगातून गेला ताप, तुझ्या बापाचा मी पाप. बाहेर आल्यानंतर भगवंत विचारतोय, अरे माझ्या भजनाचं काय झालं? तर म्हणे मी तुला कधी वचन दिलं होतं? देवासी दिले गर्भात वचन, देवा करीन भजन, नाही पाळले वचन, झाला देवासी बेमान. हा देवासी बेमानगिरी करायला मागचा पुढचा विचार करत नाही. हा मनुष्य प्राण्यासोबत इमानदारीने राहू शकतो का? कारण भगवंताच्या वचनाला तो पाठमोरा झाला. देवासी पाठमोरा, विघ्ने आयती येती घरा, नित्य नेम नामी, ते प्राणी दुर्लभ, मग लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि साधू संत काय करताय की जो पद्मनाभ तुटलेला आहे ना, तुटलेला, आणि तोच पद्मनाभ ते जोडून देता, अखंड भजन जोडून देतात. आणि जोडून दिल्याच्या नंतर उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाररे, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. जो तुटलेला पद्मनाभ जो आहे
तो जोडला जातो, पण तो जोडल्याच्या नंतर या जीवाच्या ठिकाणी काही लक्षणं उमटतात. सात्विका भरणे, रोमांच दातने, स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, आशु त्या भितरी वाहताती. किंवा चित्त चैतन्याची पडता मिठी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री असूनचा पूर दाटी. काय कोणता पुरावा मांडला तर तुमच्या पुढे? चित्त चैतन्याची पडता मिठी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री असूनचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगी. असा जेव्हा अनुभव येतो त्यावेळेला ज्या आई वडिलांच्या पोटी ज्या मुलाने जन्म घेतलेला आहे त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली. अभंगाच्या दुसऱ्या मुली कन्या पुत्र होती जे साथे का. सर्व काळ अशी मुलं ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येत आहेत त्या मुलांना तुकाराम महाराजांनी धन्यता दिलेली आहे. कारण आई वडील सकळ तीर्थाची ये धुरे, जी का माता पितरे, तया सेवेशी शरीर तीर लोन कीजे. आई वडिलांच्या चरणावरती सर्व जगातील जी तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रांचा लाभ जो आहे, पुण्य जे आहे ते कुठे आहे? आई वडिलांच्या चरणाजवळ आहे. पण हा माणूस काही ऐकायला तयार नाही, संतवाणीवर विश्वास ठेवायला तयार नाहीये आणि शास्त्रावर देखील विश्वास ठेवायला तयार नाहीये. साधू संत सांगताय, अरे देव तुझ्या घरीच आहे. माय बाप केवळ काशी काशी, माय बाप केवळ काशी काशी, माय बाप केवळ
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा म्हणे मद विठ्ठल सापडला नामा म्हणे मद विठ्ठल सापडला म्हणून तळी काढा पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. अरे बाबा घरातच देव आहे आपल्या घरातच देव आहे आई वडील भाऊ बहीण. कारण देव कसा आहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाये देव नटला नाना परी भरून उरला चराचरी देव जवळी अंतरी देव जवळी अंतरी देव जवळी भेटी नाही जन्म अर्जुनाला उपदेश केला महावाक्याची नावे गुरु कृपेची ठावे मात आत टेबिला नोहे थापटीला जैसा. अखंड नामस्मरण प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये चालू आहे आणि ते अखंड नामस्मरण चालू करण्याकरता त्याला सांगितलं आता तुम्ही चिंतनाला बसा. आणि ज्या वेळेला अर्जुन चिंतनाला बसल्या बरोबर सदभावे निज भजन करी. चिंतनाला कसं बसायचं आहे तनु मनु जीवे शरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ किंवा जो मज होय अनन्य शरण त्याचेच निवारीन मी जन्म मरण. ज्या वेळेला अर्जुन ध्यानाला बसले चिंतनाला त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं अंतर्मुख होऊन भजन कर रे बाबा सद्भावे निज भजन करी. ते करताना कसं करायचंय झड निवायला ने या भक्तीच्या वाटेला तरी तर पावशी अभ्यंग निज धाम माझे. त्याकरता तुला काय करावं लागेल तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. या युक्तीप्रमाणे अर्जुन भजन करायला बसला. सद्भावे निज भजन करी सद्भावे निज भजन करी हृदयी प्रगटता श्री हरी देवी देहीची चिन्हे बाहेरी क्षणा माझारी पालटती. पोटातुनिया ते काळीचे हेची चिन्ह पुलकांकित देहो जाण नैनी आनंद जीवन हृदय परिपूर्ण स्वानंद. आयसी नुपजता माझी भक्ती मग कैची होय विषय विरक्ती आणि विरक्ती विन माझी प्राप्ती नोहे निश्चिती उद्धवा. जीवाला छंद लागला पाहिजे माझ्या मना लागो छंद छंद माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद. कोणतं छंद सांगितलं मनाला कोणतं भजन सांगितलेलं आहे
हे 2 तासाचं भजन करतो त्या भजनाचा छंद नाही सांगितलं. तुझ्या ठिकाणी अहोरात्र लागलेलं ते भजन आणि त्या भजनापासून जर तू दुरावलास तर त्याचा परिणाम सांगितलेला आहे. ही सांडवणी भजन अवस्था, हे निरंतर भजन जे चालू आहे, ही सांडवणी भजन अवस्था, ही सांडवणी भजन अवस्था. हरी हरी सांडवणी भजन अवस्था. या भजनापासून जर तू वंचित राहिला, ती कल्पच्या कल्प जरी गेली तर मी तुझ्या हाताला कदापि लागणार नाही. आणि म्हणून हे अखंड जे भजन आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे गीता आणि भागवत काय सांगतात या जीवाला उपदेश करताय. तू अखंड भजन कर. अखंड भजन जर तू केलं तर काय होईल? गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवा दया. आणि हा अनुभव ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी घेतला त्यावेळेला गीता आणि भागवत नामाचा महिमा सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. भागवत करीती आपल्या हिताच्या ठिकाणी म्हणजे नामस्मरणाच्या ठिकाणी सदैव जागी असतात त्या मुलांना धन्यता दिलेली. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुडी कन्या पुत्र अशा आई वडिलांची मुलं ज्यांच्या पोटी येत आहे त्यांना धन्यता दिलेली आहे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देव त्यांच्याविषयी त्या मुलांविषयी देव हर्षित होतो, आनंदित होतो, देवाला आनंद होतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या देवा पार कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.
न्यून्यते पुरते अधिकते सरते ते यावे तुमते. घ्या चाल घ्या. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, त्याची सेवा घडो त्याची सेवा. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तुका म्हणे मज त्याची सेवा. तरी माझ्या दैवा तरी माझ्या तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा वाटे
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझा देवा पार नाही या नाम यज्ञामध्ये जेवढा पुण्याचा संचय झाला असेल तेवढा माझ्या संजय दादांच्या वाट्यामध्ये पडो आणि भगवंताकडे आणि माझ्या सर्व जनता जनार्दनाकडे माझ्या संतांकडे मी आराधना करतो की पुढचा प्रभात त्यांचा सुखरूप हो आणि सुखरूप होण्याकरता हे जेवढं पुण्य मिळालेलं आहे त्यांच्या खात्यावरती जमा हो त्यांच्या मुलाबाळांच्या धंद्यामध्ये चांगलं यश प्राप्त हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये नोकरीमध्ये जे जे काही कर्म करत असतील त्यामध्ये त्यांची भरभराट हो आणि त्यांच्या संपूर्ण कुळाला उदंड आयुष्य दीर्घायुष्य प्राप्त हो आणि त्यांना सुद्धा या भजनाचा या नामस्मरणाचा चाळा लागो अशी मी भगवंताकडे प्रार्थना करून हे वाक्पुष्प तुम्हा सर्व सज्जनांच्या संत सज्जनांच्या चरणावरती अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. सरते करुणी द्यावे तुमते विनिविध असे येथे कतलीला तरले जे सर्व भावे मद बदले जय विठ्ठल जय विठ्ठल.